मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात ताणाची लक्षणे। स्ट्रेस जेव्हा असतो तेव्हा काय काय लक्षणे निर्माण होतात। तर शारीरिकदृष्ट्या हृदयाची ठोके वाढणे, जलद गतीने एकदम हार्टबीट्स वाढतात, त्यामुळे बीपी वाढतो। काही लोकांच्या म्हणजे स्नायूवरील ताण वाढतो, डोकेदुखी, चक्कर येणे, जबडा दुखणे, निद्रानाश यासारखे विकार उद्भवतात किंवा तोंडात कोरडे पडणे, पोटात सतत कावळे ओरडू लागणे, श्वासोश्वास फास्ट होतो आणि त्याचे रूपांतर मग त्यामुळे धाप लागण्यामध्ये होते आणि त्वचेला आपल्या पुरवठा जाणाऱ्या रक्ताच्या प्रवाहामध्ये बदल घडून येतात, त्यामुळे घाम येणे, हातापायांना घाम येणे, मुंग्या येणे असं निर्माण होतात। आता मानसिकदृष्ट्या ठराविक ताण हा मनाला थोडाफार चालना देणारा असतो, असं नाही की सगळाच ताण हा आपण ताणाच्या प्रकारामध्ये पुढे बघूया। पण खूप ताण पडला तर मात्र विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो। अशा वेळी वैचारिक स्थिती, गोंधळाची स्थिती निर्माण होते, आपण पूर्ण समस्यांनी घेरले जातो आणि समस्यावर तोडगा काढणे किंवा निर्णय घेणे कठीण होऊन बसते। नकारात्मक विचार सुरू होतात आणि खूप वाईट घडण्याची शक्यता आहे अशी भीती वाटत राहते, ज्यामुळे ताण आणि चिंता वाढीस लागतात। भावनिकदृष्ट्या लोक तणावाला विविध मार्गाने सामोरे जाताना दिसतात। तणावाला सामोरे जाताना चिडचिड, अधीरता, क्रोध, नैराश्य, भय, काळजी, स्वतःवरच शंका घेणे, आत्मबल कमी होणे, भयभीत होणे, पुन्हा असुरक्षितता, निराशावाद, असमाधान, भावनिकदृष्ट्या अलिप्तता आदी सर्वसामान्य लक्षणे दिसू लागतात। वागणुकीतील बदल हा तणाव लोकांच्या परस्पर आपल्या वागणुकीत बदल घडून येतो, म्हणजे परस्परांमध्ये, आणि म्हणजे लोकांच्या वागणुकीमुळे सुद्धा आपल्यामध्ये तो बदल घडून येतो। आपण सामाजिक किंवा आपल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करायला लागतो आणि पुन्हा क्रोध निर्माण होतो आणि सहिष्णू आपण बनत जातो, लगेचच रागावू लागतो, नियम तोडू लागतो। अनेक जण तणावामध्ये अधिक खातात आणि काही जण मद्यपान करतात, धूम्रपान करतात, अंमली पदार्थाच्या आहारी जातात। काही जण भलतेच धाडस करू लागतात। विद्यार्थी वर्गामध्ये ही तक्रार मोठी असते। जेव्हा ते तणावात असतात ते एकाग्र होऊ शकत नाही, त्यांना सदैव थकवा जाणवतो। ते महाविद्यालयामधील म्हणजे लेक्चर्सला दांडी मारतात आणि महाविद्यालयातील शिकवणीला सुद्धा दांडी मारतात आणि आपण काहीच करू शकत नाही, काहीच आपली प्रगती होणार नाही असे त्यांच्याकडे नकारात्मक विचार त्यांच्यामध्ये येऊ लागतात। वैद्यकीय पातळीवर प्रत्येकातील ताण वैज्ञानिकदृष्ट्या तपासता येतो। शरीरामधील कार्टिसोल आणि डिहायड्रेस्टेरॉन या दोन ॲड्रेनल ग्लँडमधून स्त्रवणाऱ्या हार्मोन, जे ॲड्रेनल ग्लँडमधून कार्टिसोल आणि डिहायड्रेस्टेरॉन हे दोन हार्मोन स्त्रवतात, यांच्या पातळीच्या फरकावरून आपल्याला ताण तपासता येतो। पण या पद्धती सहज उपलब्ध होतीलच असे नाही, त्यामुळे अन्य लक्षणांवर आपल्याला अवलंबून राहावं लागतं। मग त्याच्यामध्ये आपण काही लक्षणे बघूया। निद्रानाश, भूक मंदावणे, कॉन्सन्ट्रेशन न होणे, काहीसा आपल्याला स्मृतिभ्रंश होतो, आपली कार्यक्षमता घटते, अकारण चुका होतात, कालमर्यादेचं आपण पालन करत नाही, अगदी क्रोधाचा झटका येतो, काही जण हिंसक बनवतात, समाजविघातक कृती करतात, मध्येच कधीतरी भावनिक स्फोट होतो, मद्यपान किंवा अनेक अंमली पदार्थाचे सेवन, पुन्हा नैराश्याचे झटके येतात। काही मानसिक लक्षणे जी आहेत ती पण म्हणजे ती दिसू लागतात त्याच्यात, म्हणजे तणावामुळे जी मानसिक लक्षणे काही दिसतात ती बघूया आपण। एक कंटिन्युअस आपण कुठल्या तरी स्ट्रेसच्या खाली वावरतोय असं जाणवतं, मग उडवाउडवीची उत्तरं देणे, सतत कशाला पण विरोध करणे, मतभेद, असमाधानी वृत्ती, क्रोध, चिंता, अधीरता, अपराध, एन्झायटी, टीकेला बळी पडण्याची अशी एक धास्ती राहते,
थकवा लवकर येतो, ताणतणावामुळे आपल्या वागणुकीत अनेक बदल होतात. मग स्ट्रेसमुळे कोणी नखे कुरतडणे, उगीच काहीतरी आपल्या शरीराच्या कुठल्या तरी अवयवाला हात लावणे किंवा काहीतरी चाळे करणे, अंगठ्यानी अशी जमीन किंवा बोटाने अशी जमीन घासणे, केस ओढणे, कधीकधी तर टेन्शनमुळे अपघातजन्य स्थिती पण निर्माण होते. दात ओठ खाणे, दुसऱ्यावर डाफरणे, बोलण्यामध्ये असंबद्धता, व्यसनाधीनता, इतरांपासून अलिप्त राहणे, खूप खादाडपणा वाढतो. काही जण म्हणजे खातात खूप जण, तर काही जण कमी खातात स्ट्रेसमुळे. आणि काही जण उच्च स्वरात एकदम चिडून बोलणे, तर काही एकदम निराशाजनक बोलणे. तर आता आपण बघू की सर्वसाधारणपणे आढळणारी तणावाची लक्षणे. म्हणजे आता ही वरची जी लक्षणे बघितली, कोणात कोणती आढळतात, पण एक जनरली लहानापासून मोठ्यापर्यंत जी साधारणपणे जी लक्षणे दिसतात ते म्हणजे थकवा, भीती, धास्ती, अपराधीपणाची भावना, डोकेदुखी, भोवळ येणं, दुःख, नैराश्य, हृदयाचे ठोके जलद गतीने वाढणे, लोकसंग्रह किंवा वस्तूचा संग्रह याबाबतीत निरीच्छ होणे, ॲक्च्युली कोणत्याही गोष्टीमध्ये अनिच्छा निर्माण होणे, कशातच कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट येत नाही, फिरणे, करणे, खाणे पिणे, म्हणजे कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट न येणे, कुठल्या कामातही इंटरेस्ट न येणे, पोटदुखी, मळमळ, चंचल मनोवृत्ती, दातोट खाणे, आपण सतत कुठल्या तरी संकटात आहोत, मग त्यामुळे अस्वस्थ होणे, एकाकीपणा, गोंधळ, विसराळू वृत्ती, असहाय्यता, आक्रमक वृत्ती काही जणांमध्ये वाटते, कामावर जाण्यास नको वाटते, झोपण्याच्या सवयीत, खाण्याच्या सवयीत बदल होतो, कधी वेळा अतिहर्षित होतो, कधी अति स्ट्रेस, कधी अति आनंदी, तर कधी अति दुःखी होणे, दबावाला बळी पडतात, वेळेचे बंधन पाळत नाहीत, कोणतेही काम करण्यास असमर्थता वाटणे, अनुत्साह, अशा अनेक सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा विचार करत राहणे, असे अनेक लक्षणे निर्माण होतात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ही लक्षणे निर्माण होऊन आपण कसे ताणाचा किंवा स्ट्रेसचे शिकार बनतो. थँक्स.